नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालय 2026 अंतर्गत विविध पदाची परीक्षा 29 व 30 जुलै रोजी पार पडली. यामध्ये निरीक्षक, लघुटंक लेखक व लेखपाल अशा 3 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली आहे. आज दुपारी या झालेल्या परीक्षेची पहिली रिस्पॉन्स शीट वेबसाईटवर अवेलेबल करण्यात आली आहे. चला तर मग आपण अगदी सोप्या भाषेमध्ये पाहूया की पहिली रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची. सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी लिंक पेस्ट करायची आहे, जी की आपण ऑलरेडी कॉपी केली होती. लिंक कॉपी पेस्ट केल्यानंतर असा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे व त्याच्याखाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे व त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कॅप्चा भरायचा आहे. चला तर मग आपण हे सर्व भरून घेऊया. या ठिकाणी मी माझा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड भरलेला आहे व आता आपण कॅप्चा फिल करूया. कॅप्चा फिल केल्यानंतर आपण लॉग इन ऑप्शनवर क्लिक करू. लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन दिसेल आपल्या पोस्टचा. त्याला क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल ॲक्शनचा. त्या ॲक्शनच्या खाली जो आय टाईप सिम्बॉल दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण माहिती ओपन होईल व त्याच ठिकाणी या स्क्रीनवर तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स असा ऑप्शन दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला क्लिक हिअरचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी क्लिक करून आपली रिस्पॉन्स शीट आपल्याला दिसेल. रिस्पॉन्स शीट दिसल्यानंतर वरती उजव्या साईडला प्रिंट असा ऑप्शन दिला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपली रिस्पॉन्स शीट आपल्याला अवेलेबल झाली आहे. PDF स्वरूपात आपण ती सेव्ह करू शकतो. आपण आता सेव्ह करण्याची प्रोसेस होते. अशा प्रकारे आपली PDF सेव्ह झाली आहे. ज्यांना कोणाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन टेलिग्रामवर आपले प्रश्न तुम्ही विचारू शकता. व ही जी वेबसाईट आहे ही जर वेबसाईट कोणाला सापडत नसेल तर ह्या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर जाऊन तुम्ही तुमचे रिस्पॉन्स डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद.